काय किती वेळ झालं दार वाजवतो मी? कुठे गेले दोन बायकावाले देशमुख? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे असू दे. कुठे दोन बायकावाले देशमुख? आहात का घरात? कुठे गेले? हॉस्पिटलमध्ये. का? ते ऋतिक हौसाला बरं वाटत नाहीये, त्यांना सतत उलट्या होत आहेत, तब्येत बिघडत चालली आहे त्यांची, म्हणून सगळे घाबरले, सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि आमच्याच घरात नाही, गावातल्या बऱ्याच घरांमधल्या पोरांना बरं वाटत नाही, उलट्या होत आहेत. मला काहीच कळत नाही, म्हणजे काय चाललंय ते. मला असं वाटतंय खाण्यापिण्यातनं काहीतरी बिघाड झालाय, साथीचा आजार असेल, नाही तर मग खाण्यापिण्यातनं काहीतरी झालं असेल. साहेब तुम्ही शोधून काढा. घरटी पोरं आजारी आहे. ते सरपंच त्यांची पोरं पण लय सिरियस आहेत. चुरू 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 चुरू. सुधाकरनं का नाही सांगितलं मला हे सगळं? का नाही सांगितलं? ते 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 त्यांना पण टेन्शन आहे ना साहेब. ते ऋतिकला पण बरं नाही आहे, त्याला घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये. लपंडा. लपाछपी. लपाछपीचा खेळ चाललाय, लपंडाव चाललाय. या वस्तू अशा खाली कशा पडल्या? नाही ते खुर्च्या कशा अस्ताव्यस्त आहेत? काय चाललंय? ते कुठला? ते दवाखान्यात जायचं होतं ना, सगळे असे हाय त्या जागेवरनं उठून गेले, त्यामुळे झालं ते कांडपाचं पण पडलंय. ठेवते ते जरा टेन्शनमध्ये होते म्हणून सगळं हाय तसं सोडून गेले, त्यामुळे सगळं सामान अस्तव्यस्त पडलं होतं. तुम्ही मावशीची मुलगी डिंपल. डिंपल. एव्हरीथिंग इज सो डिंपल. साहेब तुम्ही अचानक आमच्या घरी कसं काय? बाहेर मोठा ओरडण्याचा आवाज आला.